श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव। समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाके श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरुस्तवन या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी सद्गुरू या तत्वाबद्दलची महती सांगताना असं म्हटलेलं आहे। आधीच्या विषयामध्ये समर्थांनी सूर्याची उपमा दिली, प्रकाशाची उपमा दिली। पण तो प्रकाश कसा आहे, तर सूर्य कसा आहे, तो प्रकाशमान आहे तोपर्यंत त्याचा उजेड आहे। तो प्रकाश संपला किंवा सूर्य लोप पावला किंवा सूर्यास्त झाला की तो प्रकाश कमी होऊन जातो। पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदय होईपर्यंत त्याची वाट पाहावी लागते। पण सूर्यप्रकाश संपल्यानंतर अंधार आहे आणि अंधार संपल्यानंतर पुन्हा प्रकाशाची निर्मिती आहे। इथे असं समर्थांनी म्हटलेलं आहे की सद्गुरू याच्यापेक्षा वेगळे आहेत। हे समर्थांना वेगवेगळ्या विषयांच्या आणि दृष्टांताच्या माध्यमातून त्यांना पटवून द्यायचं आहे की सद्गुरू कसे आहेत की एकदा कृपा केली, एकदा मला त्यांनी माझं म्हटलं की झालं, जीवनाचं कल्याण झालं। जोपर्यंत सद्गुरू मला माझा म्हणत नाहीत, जोपर्यंत सद्गुरू मला माझं समजत नाहीत, सद्गुरू जोपर्यंत मला हाक म्हणत नाहीत, सद्गुरू जोपर्यंत मला माझं म्हणून मला जवळ घेत नाहीत, मला हृदयाशी त्यांच्या स्थान जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत मला ते जवळ घेत नाहीत, मला माझा म्हणत नाहीत, तोपर्यंत मला ते खरं शांती, समाधान किंवा जी तृप्ती आहे ती तृप्ती मला मिळत नाही, ते समाधान मला मिळणार नाही। मग सूर्यप्रकाशापेक्षाही सद्गुरूंचं तत्व वेगळं आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा समर्थांनी पुढे दिलेल्या आहेत। पण सूर्याची उपमा देऊन समर्थ असं म्हणतात की तैसा नव्हे स्वामी राव, म्हणजे जो कुठे जात नाही, येत नाही, जो प्रकाशमान झाला आणि परत त्याचा प्रकाश संपून गेला, असं कधीही ज्या तत्वाच्या बाबत कधी घडत नाही किंवा घडूच शकत नाही, असं जे तत्व आहे ते सद्गुरू तत्व आहे। सद्गुरू तत्व एका अशा उच्चतम अवस्थेपर्यंत आपल्याला घेऊन जात असतं। पण त्या उच्चतम अवस्थेपर्यंत गेल्यानंतर ती अवस्था टिकून राहण्यासाठी, त्या अवस्थेशी समरस राहण्यासाठी की त्या अवस्थेमध्येच आपण रममाण होऊन जाण्यासाठी जे साधन लागतं ती साधना आहे, ही सद्गुरू तत्वाची साधना आहे। जीवनाचा खरा आश्रय आपण शोधत असतो पहा। आणि असं एक आपण नेहमी लक्षात ठेवावं चिंतन। आपण मगाशी पाहिलं की ईश्वर अन्यत्र मी शोधायचा जोपर्यंत प्रयत्न करतोय ना, तोपर्यंत मला तो कधीच सापडत नाही, सापडणं शक्य नाही। कारण मी त्याचा शोध घेतोय, हे त्याला शोधण्याच्या विषयामध्ये, तत्वामध्ये ते बसतच नाही। मी शोधण्याच्या आणि मला तो सापडण्याच्याही पलीकडचे ते तत्व आहे। मला तो सापडला, मी तो पाहिला, मला त्याचा अनुभव आला, असं जोपर्यंत ते सांगितलं जातं ना, तोपर्यंत तो अनुभव काही खरा असत नाही। आणि आपल्या जीवनाला खरा आधार, खरी शांती, खरं अधिष्ठान हे त्या तत्वाचं असतं। ईश्वराला सुद्धा गरज आहे ना माणसाची। माणसालाच फक्त ईश्वर हवा आहे किंवा माणसाला ईश्वराची गरज आहे असं नाही। ईश्वराला सुद्धा व्यक्त होण्यासाठी, ईश्वराला सुद्धा त्याची चेतना जाग करण्यासाठी काहीतरी पुढे पाहिजे, त्याच्या साधन सामग्री।
ही साधन सामग्री त्यांनी ईश्वराने निर्माण केलेली आहे. ही कशासाठी केली? ईश्वराला राहण्यासाठी, ईश्वराच्या अस्तित्वासाठी. आणि ईश्वराचं हे घर आहे. हे शरीर, हा देह, हे त्याचं घर आहे. आणि त्यांनी त्याच्या घराची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मी घर शोधत असतो, घर 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 लागेपर्यंत घर शोधत असतो, पण मला घर मिळत नाही. ईश्वरानं असं घर शोधलेलं आहे की ज्याला तेथं कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था आहे त्याची. आणि ईश्वराला एक खात्री आहे की या घरामध्ये राहिल्यानंतर मी अत्यंत सुखरूप आणि चांगला राहील. पहा, घराला रंगरंगोटी केल्यानंतर, घर स्वच्छ असल्यानंतर, किंवा घरातली सगळे सुशोभीकरण छान केलेलं असेल तर त्या घरात राहायला किती आनंद होतो ना आपल्याला. बरं वाटतं ना. वा वा, किती सुंदर घर आहे. त्या घरातून बाहेरच पडावं असं वाटत नाही. इतकी सुंदर रचना घराची केलेली असते, इतकी सुंदर सगळी आतली व्यवस्था असते. या देहाची तशी नको व्यवस्था ठेवायला पाहिजे की नाही? ज्या घरामध्ये मला राहायला आवडतं, माझ्यासारख्या नाशिवंत माणसाला, प्राण्याला जिथे राहिल्यानंतर तो आनंद मिळतो, अरे ज्यांनी तो आनंद निर्माण केला अशा परमात्म्याला राहण्यासाठी त्यांनी जर हे घर निवडलेलं असेल तर ते घर किती स्वच्छ तुला ठेवावं लागेल याचा विचार तरी तू करतोस का बाबा कधी? याचा विचार तरी करायला पाहिजे की नाही? अस्वच्छता जर या घरामध्ये असेल तर ईश्वराला राहायला आवडणार नाही, ईश्वर राहणारच नाही. अस्वच्छतेनं भरलेलं घर हे त्याला कधीही आवडणार नाही. तसं मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरातली स्वच्छता बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं की नाही? आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला, ज्याला काहीच कळत नाही, त्याला तिथे गेल्यानंतर बरं वाटतं. ते ईश्वर तर सगळ्या जगाचा नियंता आहे, सगळ्या जगाचा त्राता आहे, सगळ्या जगाचा मालक आहे. आणि त्याला ते कळल्यानंतर, त्याला त्याची जाणीव झाल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं. आणि मग मानवाला ईश्वराची गरज आहे असं नाही, तर ईश्वराला स्वतःला अभिव्यक्त होण्यासाठी आणि ईश्वराला स्वतःला कुठेतरी व्यक्त होण्यासाठी त्याला ही मानवाची गरज असते. मानव हा त्याचा आधार असतो. मानव ही त्याची एक संपत्ती असते. आणि या संपत्तीमध्ये समर्थ म्हणाले, तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्ममृत्यू व्हावं. जन्ममृत्यूच्याही फेऱ्यातून सोडवणारा, जन्ममृत्यूची येरधारा सोडवणारा आणि त्या येरधाऱ्यातून सोडवणारा असा कोणी असेल आणि समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. अज्ञानाचं आवरण जो पुसून टाकतो, अज्ञानाचं समूळ उच्चाटन जो करतो, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ते सद्गुरू तत्व आपल्या जीवनामध्ये असावं. ते सद्गुरू तत्व आपल्याला सतत आपल्या अखंड स्मरणात राहावं आणि त्या सद्गुरू तत्वाचं अखंड चिंतन करावं. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आपण या चिंतनाच्या माध्यमातून इथे पाहत आहोत. जय जय रघुवीर समर्थ.